म्हणजे तुमचं तुमच्याकडे आहे? हो, म्हणजे हे तुला मी जाताना देऊन. हो हो. त्यांच्या साहित्यावरच्या प्रेमामुळे आज प्रेक्षकांमध्ये खूप उपस्थित मानलेला आहे. आपले आजचे पाहुणे पुन्हा सगळ्यांचं दांडेकर कुटुंबियांच्या वतीने मी स्वागत करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आजच्या आपल्या पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी विनंती करते. महाराष्ट्र दर्शनवरती बोलण्यासाठी डॉक्टर गंगा जोगळेकर तत्काळ तयार झाले त्याचा मी आनंद सुरुवातीलाच व्यक्त करते. एका लेखकाचा वाढदिवस जसा साजरा व्हावा तसाच तो साजरा होतो आहे. आप्पांना 75वं वर्ष पूर्ण झालं तेव्हापासूनच हा पुरस्कार देण्यात येत होता. पण त्यांच्याच कादंबरीचं अभिवाचन करून आम्ही त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक अभिनव भेटही देत असतो. ही भेट रसिकांसाठी सुद्धा असेल. आप्पा गेल्यानंतर वाढदिवस साजरा करण्याचं स्वरूप थोडंसं बदललं. त्यांच्यानंतरही पुरस्कार दिला गेलाच पाहिजे, पण त्याबरोबरच त्यांचं लेखनही लोकांसमोर असावं म्हणून त्यांची आता उपलब्ध नसलेली पुस्तकं नव्याने प्रकाशित करावीत असं आम्ही ठरवलं. म्हणून आजचा हा महाराष्ट्र दर्शन या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ साजरा होतो आहे. मी डॉक्टर विजय देवांना विनंती करते की त्यांनी वाचन करा. ज्यांच्या हस्ते मुंबई पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे ते डॉक्टर आनंद यादव. आणि आज जे पुस्तक नव्यानं प्रकाशित होणार आहे महाराष्ट्र दर्शन ते ज्यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे ते माननीय अध्यक्ष डॉक्टर प्रधान आणि या पुस्तकावरती बोलणार आहे ते डॉक्टर गंगा जोगळेकर आणि आपण सगळे उपस्थित. मी मुंबई पुरस्कार आणि मुंबई प्रकाशनाच्या वतीनं प्रथम या सगळ्यांचं स्वागत करतो. या पुरस्काराची कल्पना मुळात आप्पांचीच आहे. आपण जेव्हा 75व्या वर्ष लागलं तेव्हा त्यांनी मराठीतल्या त्यांना लागणाऱ्या साहित्य कृतीला पुरस्कार द्यायला सुरुवात केली. जवळपास 7 वर्ष त्यांनी हा पुरस्कार दिला आणि त्यांच्यानंतर हा पुरस्कार पुढे चालू राहावा अशी त्यांच्या सगळ्या आप्पांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे हा पुरस्कार आम्ही गेली 3 वर्षापासून देतो आहोत. आप्पांचं मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी साहित्य त्याच्यावरती नितांत प्रेम होतं आणि त्या प्रेमापोटी आपण मराठीतल्या उत्तम साहित्यिकांना किंवा मराठी साहित्याचं काम करणाऱ्या एखाद्या संस्थेला हा पुरस्कार द्यावा अशी त्यांची कल्पना होती. त्याप्रमाणे गेली 10 वर्ष
काही संस्था आणि काही पुस्तकांना हे पुरस्कार दिले गेले. आत्ताच मधुराने सांगितलं की मृण्मयी पुरस्काराबरोबर आणखी एक उपक्रम आम्ही इथे सुरू केला आणि तो म्हणजे आप्पांची दुर्मिळ पुस्तक जी खूप जुनी झाली आहे, लोकांना हवी आहे, सध्या उपलब्ध नाही आहे, ती यथाशक्ती हळूहळू साधारणपणे दरवर्षी एक याप्रमाणे प्रकाशित करा. आतापर्यंत अशी 5 पुस्तकं ही आम्ही प्रकाशित केलेली आहेत. त्यापैकी पहिलं स्मरणे गोविंदांची. हा काही गौरव ग्रंथ नाही, तर हा एक स्मरण ग्रंथ म्हणून प्रकाशित केला होता आणि त्याच्यामध्ये अनेक मान्यवरांचे आप्पांसंबंधीचे आणि त्यांच्या साहित्य संबंधीचे लेख हे समाविष्ट केलेले होते. त्रिपदी एक ललित व्यक्तिपद आत्मपर असं लेखन तेही पुस्तक प्रकाशित केलं. कहाणी मागची कहाणी गेल्या 50 वर्षामध्ये आप्पांनी जी साहित्य निर्मिती केली त्या साहित्य निर्मितीच्या मागची प्रेरणा किंवा त्याच्या मागची कथावस्तू काय आहे हे या पुस्तकाच्या लेखांमधून कळावं ही त्याची कल्पना आहे. दूरदर्शन असंच त्यांचं एक अतिशय आवडतं वाचकांना पुस्तक, परंतु गेली अनेक वर्ष ते दुर्मिळ होतं, तेही प्रकाशित केलं आणि आता यावर्षी 5वं पुस्तक महाराष्ट्र दर्शन हे प्रकाशित करतो. या पुस्तक प्रकाशनाबरोबर पुस्तक प्रकाशनाच्या आधी आम्ही जो मृण्मयी पुरस्कार देतो तो यावर्षी जाहीर झाल्याप्रमाणे आपल्याला माहितीच आहे की श्रीनिवास कुलकर्णी यांच्या कोरडी भिक्षा या पुस्तकाला या 2 उपक्रमांबरोबर आम्ही आप्पांच्या काही कादंबऱ्या त्यांचं जाहीर ज्याला आपण अभिवाचन, तसा अभिनय शब्द तसा अभिवाचन असं करत असतो आणि मोगरा फुलापासून त्याचा प्रारंभ आम्ही केला आणि आता पौर्णाकाळच्या धुंडी, जैत्रे जैत, पडगवली, शितू, मृण्मयी याची त्यात भर पडली आहे असं सगळे कार्यक्रम करतात. मध्यंतरी आप्पांच्या जवळ असलेल्या दुर्मिळ वस्तू आणि त्यांनी काढलेली खरोखरी असंख्य छायाचित्र त्याच्यात निवड करून आम्ही गेल्या वर्षी बालगंधर्वमध्ये या सगळ्या वस्तूंचं आणि छायाचित्रांचं प्रदर्शन केलं. तेव्हा मृण्मयी पुरस्कार, मृण्मयी प्रकाशन आणि कादंबरी अभिवाचन या सगळ्या आप्पांशी निगडीत असलेल्या गोष्टी या मराठी वाचकांना हव्या आहेत असं आम्ही लक्षात घेऊन हे सगळे उपक्रम सुरू केलेले आहेत. आज आपण प्रामुख्याने मृण्मयी पुरस्काराच्या वितरणासाठी इथे उपस्थित आहोत. त्या निमित्तानं पुरस्कार वितरणाबरोबर महाराष्ट्र दर्शन या पुस्तकाचं प्रकाशनही आपण करणार आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पुढे काय तेव्हा आप्पांची पसंती हाच त्याला एक निकष होता. यावर्षीच्या पुरस्कारासाठी कोरडी दीक्षा या पुस्तकाची निवड का झाली याबद्दलची भूमिका मीनादेवी मांडते. पण मग असं लक्षात आलं की समितीची काही आवश्यकता नाही, कारण आपण लिहित नसले तरी प्रचंड वाचत होते आणि त्यामुळे आपण पुस्तक निवडावं कोणाचाही विचार त्यांनी त्यासाठी घ्यायचं कारण नाही, त्यांचं ते स्वातंत्र्य होतं आणि त्याप्रमाणे पहिली 7 वर्ष त्यांनी ती पुस्तकं निवडली, त्या संस्था निवडल्या. पण आप्पांच्या नंतर प्रश्न उपस्थित झाला की आप्पांच्या स्मरणार्थ हा जो पुरस्कार दिला जातो तो अमुकच व्यक्तीला आणि अमुकच पुस्तकाला का दिला जातो आणि आम्हाला असं वाटलं की हे लोकांना सांगणं आता आवश्यक आहे, कारण त्याच्या पाठीमागे जी भूमिका आहे ती भूमिका मांडणं हे नितांत आवश्यक आहे. श्रीनिवास कुलकर्णी यांच्या या पुस्तकाची निवड करताना दोह या त्यांच्या पहिल्या पुस्तकापासूनच हा लेखक कुठेतरी मनात रुतून बसलेला होता. निसर्गाशी झालेलं त्यांचं समरसत्व, माडगूळकरांच्या शब्दात म्हणायचं तर विनविंतींच्या उघड्या शाळेतून
औदुंबराच्या निसर्गरम्य अशा परिसरामध्ये त्यांचं झालेलं मोलाचं शिक्षण, ऊन, वारा, पाणी यासारख्या तत्वांचं त्यांना जाणवलेलं विविध रंगीमुख, जे वाचत असताना सुद्धा वाचकाच्या मनातल्या संवेदना जाग्या करतील अशा प्रकारचं ते लेखन. त्यानंतर सोन्याचा पिंपळासारखा आध्यात्मिक अनुभवांचा अतिशय जागरूक मनानं शोध घेणारं असं लेखन, अगदी वेगळ्या वळणाचं. मराठी ललित साहित्यामध्ये माझ्या मते श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे नाव अत्यंत महत्वाचं आहे. याचं कारण एकतर तीव्र संवेदनशीलता, अतिशय समृद्ध असं व्यक्तित्व आणि अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची भाषा शैली की ज्याच्यामधनं अनुभव साकारतात. तेव्हा असा हा अगदी आध्यात्मिक पातळीवरती घेतलेल्या अनुभवांचा शोध घेणारा ललित लेखन सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख हे त्यानंतर त्यांचा आलेला संग्रह, हेही त्यांच्या खास शैलीतलं लेखन. मृण्मयी पुरस्काराचा विचार करताना साधारणपणाने ते पुस्तक नवीन प्रकाशित झालेला असावा असा एक विचार मनामध्ये असतो. त्यामुळे 2000 मध्येच प्रकाशित झालेला कोरडी भिक्षा हा संग्रह हा अर्थातच आमच्या मनात तेव्हापासूनच होता. ताजं कलात्मक लेखन हा एक निकष, आणि दुसरा निकष अशा मनामध्ये आहे आणि असणार आहे की त्या लेखकाचं एकूण संपूर्ण लेखन, त्याची गुणवत्ता ही निर्विवाद असावी. आणि म्हणूनच गेल्या वर्षी आम्ही आशा वग्यांच्या सेतूला पुरस्कार दिला. त्याच्या आधी 89 साली डॉक्टर लोहोकरे ह्या एका युवकाला पुरस्कार दिला. आप्पा अत्यंत उत्कृष्ट छायाचित्र काढत असत. डॉक्टर लोहोकऱ्यांचं असं वैशिष्ट्य की रायगडाची त्यांनी शेकडो उत्कृष्ट छायाचित्र काढले आणि रायगड तळाशीच लोकांना अनुभवायला मिळावा अशा प्रकारचं त्यांचं एक भव्य स्वप्न आहे. तेव्हा गुणवत्ता हा निकष सर्वात मोठा आहे असं मला वाटतं. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या कोरडी भिक्षा या पुस्तकाची निवड करताना लेखकाचं व्यक्तित्व त्यांच्या लेखनामध्ये जे दिसतं ते या सर्वच लेखनामधून दिसत असतं. त्यांच्यावरचे संस्कार, ललित लेखकाचे संस्कार हे त्याचे व्यक्तिगत अनुभव मांडत असताना अत्यंत महत्वाचे ठरतात. औदुंबर सारखं निसर्गरम्य तीर्थक्षेत्र, त्यांचे वडील दादा यांच्यासारखा कलावंत मनाचा, सश्रद्ध संस्कार संपन्न असा पिता, आईचं संवेदनशील सरगयस मन, या सगळ्याच्या सहवासामध्ये लेखक लहान वयातच समृद्ध होत गेला. साहित्य, समाज, संगीत, चित्रकला, निसर्गप्रेम या सगळ्याचे संस्कार त्यांच्यावरती त्या औदुंबर क्षेत्रामध्ये होऊ शकले आणि त्याचा फार चांगला परिणाम त्यांच्या व्यक्तित्वावरती झाला. त्यांचं स्वतःच विलक्षण कुतूहल, सृजनशील मन आणि अनुभवांचा खोलवर वेध घेण्याची त्यांची आवड, या जोडीला त्यांची चित्रमय शैली आणि तो अनुभव साक्षात करण्याची त्यांची ताकद, हे सर्व त्यांच्या लेखनामध्ये जे दिसतं नेहमीच ते कोरडी भिक्षामध्ये आम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये आढळलं. अगदी निराळ्या प्रकारचे अनुभव हाही एक विशेषच म्हणावा लागेल. त्या कोरडी भिक्षामध्ये त्यांच्या व्यक्तित्वाच्या रुजुतेचा, त्यांच्या रसिकतेचा आणि संस्कार संपन्नतेचा अतिशय खोल असा प्रत्यय आम्हाला आलेला होता. कोरडी भिक्षा नावाचा जो लेख आहे, सगळ्याचा उल्लेख शक्यच नाहीये करणं, पण अगदी नमुन्यासाठी काही सांगते की कोरडी भिक्षा ह्याच लेखामध्ये मधुकरीच्या निमित्ताने एका संपन्न घरामध्ये संपन्न मनाचा आलेला प्रत्यय, त्या लेखामधल्या आजीनं या लहान मुलाला दिलेली माया, त्यांच्या मित्राच्या लोभीपणाचा एक प्रत्यय आणि त्यातून मनात निर्माण झालेली एकीकडे समृद्ध अनुभव घेत असतानाच दुसरीकडे निर्माण झालेली संकोचाची जाणीव, याचा अतिशय चित्रदर्शी असा प्रत्यय त्यांच्या या लेखामध्ये आपल्याला दिसतो. या सर्वच लेखनामध्ये एकूण मानस व्यवहार हा अतिशय सूक्ष्म पातळीवरती नोंदवला गेलेला आहे. एक विशेष असं आहे या लेखकाचं की ते जसं स्वतःचा प्रत्यय अतिशय
चित्रमय अशा आणि सूक्ष्म अशा पद्धतीनं नोंदवतात, त्याबरोबर त्यांचे आप्त, त्यांचे मित्र या सगळ्यांशी ते त्या संबंधी बोलत असतात आणि त्या सगळ्यांचा मिळून एक अनुभव त्यांच्या मनात साकार होत असतो. एक एक पैलू जमा होतो आणि मग त्या सगळ्या पैलूंच्या निमित्तानं हा लेखक चिंतनामध्ये रमत जातो आणि ते चिंतन कुठेही अवघड पातळीवरती न जाता सहजपणाने वेगवेगळ्या प्रश्नांच्या, छोट्या छोट्या प्रश्नांच्या रूपानं त्या लेखामध्ये येत जातं आणि आपणही ते वाचत असताना अंतर्मुख होत जातो. घार, चिमण्या, मांजर अशा प्रकारच्या जीवांशी, अनेक जीवांशी आमचं मैत्र आहे. दोघं वाचल्यानंतर तर ही यादी खूपच मोठी होईल, पण आता मी त्याचे निर्देश करत नाही. हे नैसर्गिक असं जे माणसाचं या पशु पक्ष्यांशी असलेलं नातं असतं, त्यातून निर्माण झालेल्या भावबंधांचा शोध ते घेत जातात आणि तिथे त्यांच्या व्यक्तित्वाचं अत्यंत मनोहर असं दर्शन घडतं. या संग्रहामध्ये 2 व्यक्तिरेखा आहेत, एक पंडित दादा आणि धुळा पाळणा. त्यांच्या व्यक्तित्वाचाही वेद समृद्ध अशा पद्धतीने ते घेतात. त्या व्यक्तीबद्दलचा आदर कायम राखत त्या व्यक्तीच्या वर्णनातून पापडी पापडीनं उमलत जाणं याचा प्रत्यय आपल्याला ते वाचत असताना येत जातो. हे सगळं वाचताना आणखी एक गोष्ट मला अशी जाणवली की हे सगळं आपणही अनुभवतो आहोत असा एक त्यांच्या शैलीचा विशेष मला जाणवला. एरवी लेखकाचा अनुभव आपण वाचत असतो आणि थक्क होत जातो, पण इथे कुठेतरी आपणही सामील होत जातो आणि त्यामुळे त्या वाचनाचा एक वेगळा संस्कार आपल्या मनावरती होतो. कवितेत असते तशी अल्पाक्षरी भाषा वाचणाऱ्याच्या मनामध्ये भावनांची, विचारांची, कल्पनांची वलय निर्माण होतील अशी. आणि अलीकडे कसं दुर्मिळच व्हायला लागले असं म्हणावं असं अस्सल मराठी भाषेचं लावण्य हे त्यांच्या या लेखनामध्ये आहे. आणि म्हणूनच मृण्मयी पुरस्कार हा श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या कोरडी भिक्षा या पुस्तकाला द्यायचा असं मी ठरवलं. आणखीन हे एक मनात होतं जे मी मुद्दाम दरवर्षी सांगते की हा पुरस्कार देत असताना कुठेतरी निश्चितपणाने हे लेखक आपल्याला आवडलं असतं की नाही असाही विचार आमच्या मनामध्ये असतो आणि असणार आहे. आपल्याला हा मृण्मयी पुरस्कार श्रीनिवासना देताना अतिशय आनंद झाला असता याचं आणखीन एक कारण आहे. ते असं की श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे आणि आमच्या कुटुंबाचे गेल्या 40 वर्षांचे अतिशय घट्ट असे ऋणानुबंध आहे. आप्पांशी त्यांचा फार चांगला स्नेह होता, किंबहुना आमच्या सगळ्या घराशीच आहे. म्हणजे आमची छोटी नात राधा 6 वर्षाची, तिच्याशी देखील त्यांचा फार चांगला संवाद होतो आणि तिच्याविषयीही त्यांना तितकीच आत्मीयता वाटते. हा माणूसच एकूण गुणग्राहक, माणूस लोभी, अस्सल कलावंत असणाऱ्या या आमच्या श्रीनिवास विनायक कुलकर्ण्यांना आमच्या या व्यापक कुटुंबातल्या एका महत्वाच्या घटकाला हा मृण्मयी पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होतो. आज एका व्यक्तीचं स्मरण होणं अपरिहार्य आहे जे आमच्या या व्यापक कुटुंबातले एक अतिशय महत्वाचा असा माणूस होता, मोहन वेल्हाड, ज्यांच्यामुळे आप्पांचा श्रीनिवास कुलकर्ण्यांशी परिचय झाला. ते अचानक मैफलीतून उठून गेले आहेत. योगायोग असा की त्यांचं आणि माझं अखेरचं बोलणं फोनवरती ते झालं. त्यामध्ये शेवटचे शब्द श्रीनिवास कुलकर्ण्यांच्या कोरडी भिक्षाला मृण्मयी पुरस्कार द्यायचा आहे हेच होते. त्यामुळे त्यांचा निर्देश करणं ही मला अतिशय महत्वाची गोष्ट वाटते. आणखी एक योगायोगाची गोष्ट आहे, हे मलाही माहिती नव्हतं. ते नंतर लक्षात आलं किंवा समजलं की आज ज्या महाराष्ट्र दर्शनचं पुन्हा नव्याने प्रकाशन होत आहे त्याचं बरंचसं लेखन औदुंबरला झालं होतं आणि त्याचं लेखनिक म्हणून आप्पांना श्रीनिवास कुलकर्ण्यांनी सहाय्य केलेलं होतं. त्यांच्या त्या अत्यंत सुंदर अक्षरामध्ये त्याने ते लिहून घेतलेलं होतं. तेव्हा त्या नव्या आवृत्तीचं प्रकाशन आजच्या मृण्मयी पुरस्काराच्या समारंभामध्ये व्हावं हाही एक अतिशय सुंदर असा योगायोग आहे. आजच्या या पुरस्काराचा आनंद मी आपल्या सगळ्यांच्या सोबतीने मनापासून व्यक्त करते. या कार्यक्रमामध्ये
हा पुरस्कार का दिला यासंबंधी इतकंच बोलणं म्हणजे बरोबर नाही. पण प्राध्यापकाची व्याख्यान देण्याची सवय इथे उपयोगी पडणार नाही. इथे इतकी नामवंत मंडळी या निमित्तानं बोलायला आलेली आहेत की त्यामुळे फक्त माझी भूमिका मांडणं एवढंच माझं काम होतं. तेवढंच इथे यांना मी अशी विनंती करते की कोरडी भिक्षाचे लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना त्यांनी मृण्मयी पुरस्कार प्रदान केला. पुरस्कार हे त्यांचं पुस्तक आहे, कोरडी भिक्षा, ज्याला पुरस्कार मिळाला. पुन्हा आणखी देऊ. एक छोटंसं निवेदन करायचं होतं. मृण्मयी पुरस्कारच्या सन्मान्य रसिक, या पुरस्काराच्या निमित्तानं जे थोडं बोलावं वाटतं ते मी थोडक्यात लिहून आणलेलं आहे, ते आता मी आपल्यापुढं सादर करतो. महाराष्ट्राचे आवडते विख्यात लेखक गोपाळ निष्कर्ष दांडेकर यांनी म्हणजे आप्पा दांडेकरांनी मृण्मयी पुरस्कार सुरू केला. आता त्यांच्या उपस्थितीत त्यांची कन्या डॉक्टर वीणा देव आणि डॉक्टर विजय देव ही पुरस्काराची परंपरा पुढे नेत आहे. डॉक्टर वीणा देव हे पितृऋण फेडत आहे. आप्पा दांडेकरांच्या विषयी माझ्याही मनात कृतज्ञता आहे. त्यांच्या स्मृतिपिंजर माझ्या कोरडी भिक्षा या ललित लेख संग्रहाला मिळणारा मृण्मयी पुरस्कार स्वीकारताना पुष्कळ काही मनासमोर येत आहे. 1960 साली मे महिन्यात आम्ही म्हणजे आप्पा दांडेकर, मीराताई, वीणा, वासंती मोहन वेल्हार, प्रभा नावडीकर आणि जयंता टिळकांच्या पत्नी सौभाग्यवती इंदुताई टिळक त्यांचे 2 छावे असे 10-12 जण सिंहगडात 3 आठवडे आम्ही राहिलो होतो. टिळकांच्या बंगल्यात खायचं, प्यायचं, स्वच्छंद हिंडायचं, आनंद करायचा, इतर सगळे ताण विसरून, दिवसाची तारीख वाट हेही विसरून मुक्त भटकायचं. तिथं वर्तमानपत्र नव्हती, रेडिओ नव्हता आणि अजून भारतातच दूरदर्शन सुरू व्हायचं होतं. सिंहगडावरच्या दिवसरात्री अविस्मरणीय होत्या. गडावरून चमचमत फुलं दिसायचं, खडक रस्त्याचे दिवे दिसायचे. त्या मुक्कामात मी लिहिलेला एक लेख घेऊन गेलो होतो. तिथं मी तो वाचला. सर्वांना त्या लेखाची गोडी वाटली. आप्पांना तो विशेष आवडला. आप्पांनी तो लेख पुन्हा वाचला. मग ते आपल्या घाईघाईनं म्हणाले, हे कागद, हे पेन, रोहिडेश्वराच्या मंदिरात जाऊन हा लेख पक्का करून उतरून काढ. ते गुळगुळीत सुंदर स्वच्छ शुभ्र कागद आप्पांच्या नेहमीच्या लेखन करण्याच्या पॅडमध्ये. हे कागद त्यांचे प्रकाशक केशवराव कोठावळे प्रेमानं आप्पांना लेखनासाठी पुरवत असत. आणि आप्पांनी मला पेन दिलं होतं ते फारकर हातात घेतल्यावर त्याचं वेगळेपण कळत होतं. हिरव्या गर्भशाहीचं ते पेन, आप्पांनी त्या पेननं लिहिलेलं लेखन एखाद्या नुकत्या उगून आलेल्या कोवळ्या कुंभासारखं वाटायचं. सिंहगड उतरल्यावर आप्पा मुंबईला गेले. रामचंद्र धनाकडं त्यांनी मी उतरून गेलेला माझ्या मनातल्या उन्हात हा लेख दिला. पटवर्धनांना तो आवडला. ऑगस्टच्या सत्यकथेत तो त्यांनी छापला आणि माझे ललित लेख सत्यकथा मासिकात सातत्याने येऊ लागले. पुन्हा 1961 साली आम्ही गतवर्षीचेच सारे 3 आठवडे सिंहगडावर राहिलो. गड उतरून आलो तर पुण्यात सत्यजित रायचे अपूर संसार, पथेर पांचाली हे चित्रपट काढलेले. आप्पा मी दोघांनी ते बाहेर ठरवलं. त्या दिवशी मुक्कामाला आप्पांनी मला व्हीनस बुक स्टॉलच्या अनंतराव लिमयांच्याकडे नेलं. रात्री लिमये दाम्पत्य, आप्पा, मी लिमयांच्या घराच्या गच्ची दिवे लावून बसलो होतो. गप्पा चालल्या होत्या. सुलोचनाबाई लिमयांना गुलाबाच्या झाडांची आवड होती. गच्चीवर अनेक कुंड्या ठेवलेल्या आणि त्यातून अनेक रंगीत गुलाब दगडलेले. आप्पांनी लिमयांना माझी ओळख करून दिली. माझं नाव ऐकल्यावर लिमये चटकन म्हणाले, सत्यकथेत आम्ही मानवांच्या खौदा हा लेख होता तो तुमचाच काय? मी हो म्हटलं. तो फार आवडल्याचं लिमयांनी मला नंतर सांगितलं.
आप्पा लिमयला एकदम म्हणाले, काढता काय त्यांच्या ललित लेखांचा संग्रह? अवश्य, लिमय म्हणाले. तेव्हा केवळ 2च ललित लेख मी लिहिलेले आणि पुस्तकाइतके लेख कधी लिहून होणार? आणि आप्पांनी तो मी न लिहिलेल्या ललित लेखांचा संग्रह लिमयाला परस्पर देऊनही टाकला. अशी आप्पांच्या सुवाची घाई आणि उत्कट प्रेम करण्याची कारण. आज दांडेकरांच्या महाराष्ट्र दर्शन या पुस्तकाची नवी आवृत्ती प्रसिद्ध होत आहे. हे पुस्तक आप्पांनी लिहायचं ठरवलं तेव्हा मी त्यांच्या तळेगावच्या घरी होतो. औदुंबरला ते पुस्तक लिहावं, आप्पांनी ते सांगावं आणि मी ते उतरून घ्यावं असं ठरलं. औदुंबरला आमचं घर इथं लिहिण्यासाठी निवांत निर्भय वातावरण होतं. मोठा लेखक कसं डिक्टेशन देतो ते पाहावं म्हणून तिथं अनुभव घेतला. 3 आठवडे त्या पुस्तकाचं लेखन तिथं चाललं होतं. सकाळी 4 तास आणि दुपारी 4 तास असं ते 2 सत्रात चालायचं. कुठेही न अडता प्रवाहीपणं पाठ नसल्यासारखं आप्पा फेऱ्या मारत मजकूर सांगत मी तो लिहून घेत असे. महाराष्ट्र दर्शनचा प्रकाशन समारंभ गिरगावच्या चिकित्सक समूहाच्या शाळेत झाला. आचार्य अत्रे अध्यक्ष होते. ते नेहमीप्रमाणे जोरदार होते. समारंभानंतर आप्पांच्या बरोबर मीराताई, वीणा, मालतीबाई दांडेकरांची भाची, अमळनेरची प्राध्यापिका पद्मा विजयसुरे असे आम्ही गिरगाव चौपाटीवर गेलो. तिथं त्यांनी आम्हाला महाराष्ट्र दर्शनच्या प्रति भेट दिल्या आणि नंतर दांडेकरांशी सतत साहित्य विषयक कलाविषयक संवाद सुरू होत राहिला. त्यांच्या कुटुंबात आमचंही घर सामावून गेलं. आप्पांना कुठल्या गोष्टीत रस नाही असं नव्हतंच. त्यामुळं माझा त्यांच्याशी चांगला मेळ जमला. अगदी आमच्या मुलींना स्थळ सुचवण्यापासून ते लग्नाची बैठक करेपर्यंत आप्पा आमच्यात असत. माणूस माणूस असं नातं मला सर्वात मोलाचं वाटत आलं आहे. सांप्रत मराठी पुस्तकासाठी अनेक पारितोषिकं आणि पुरस्कार उपलब्ध आहेत. मृण्मयी हा असाच प्रेरक गाडग्यांनी दिलेला पुरस्कार आहे असं मला वाटतं. मी आजवर जे लेखन केलं आहे ते ललित लेख या प्रकारात. खरं तर वाङ्मय प्रकार ही वाङ्मयाच्या अभ्यासकांसाठी निर्माण केलेली सोय आहे. कोणतं लेखन कोणत्या वाङ्मय प्रकारात सामावतं याचा विचार निर्मितीक्षण लेखकाच्या मनात नसावा. जो अनुभव असेल त्याला संबंधी होणारा अभाव मला आठवतो. 1962 मध्ये डोळे माझं पुस्तक प्रसिद्ध झालं आणि ते मराठवाडा विद्यापीठाच्या DA अभ्यासासाठी नियुक्त झालं. त्यावेळी विद्यापीठाच्या मराठीच्या प्राध्यापकांना डोळवणी लेखन कोणत्या वाङ्मय प्रकारात समाविष्ट करायचं याविषयी संदेह निर्माण झाला होता. दोन ललित संग्रह की कथासंग्रह की कादंबरी त्याविषयी चर्चा करण्यासाठी मराठीचे तत्कालीन विभाग प्रमुख वाल्द कुलकर्णी यांनी चर्चासत्र आयोजिलेलं होतं. दोन ही कादंबरीच आहे असं विख्यात समीक्षक शशी पहावे म्हणत ते प्रतिपादन सिद्ध करण्यासाठी ते एक लेखही लिहिणार होते. लेखनाविषयी विचार करण्याचे विविध दृष्टिकोन यातून निर्देशित होतात. पाण्याचे पंख मध्ये आकारतं कोरडी भूता या संग्रहात विविध जीवनानुभव व्यक्त करणारं लेखन समाविष्ट झालेलं आहे. हे पुस्तक वाचून नामवंत समीक्षक प्राध्यापक मौली राजाध्यक्ष यांनी ते आवडल्याचं मला सांगितलं होतं. तसं या लेखकाचा अनुभव क्षेत्र किती व्यापक आहे याची वाचताना जाणीव होते असं म्हटलं होतं. मी काही लोकप्रिय लेखक नाही. चोखंद वाचक माझं लेखन वाचतो. कोरडी भिक्षा या पुस्तकाला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कुठून कुठून वाचकांची पत्र आली आणि त्या पुस्तकाच्या प्रती खूपच लोकांनी विकत घेतल्याचं लक्षात आलं. आनंद वाटला. पण मला हे काहीच अनपेक्षित होतं. ललित मासिक प्रतिवर्षी वर्षभरात वाचलेल्या आणि आवडलेल्या पुस्तकाविषयी चोखंद वाचकाकडून पाहणी करतं. आश्चर्य म्हणजे ललितच्या या वर्षीच्या पाहणी कोरडी भिक्षा आवडल्याचं सर्वात अधिक वाचकांनी कळवलं आहे. माझं लेखन आवडणाऱ्या कितीतरी अज्ञात वाचकांची नावं मला या निमित्तानं कळली. बरोबर वाटलं. मी संभाजी अशोक कोठाळे यांना तसं म्हटल्याची मत आहे. मला वाटतं मराठी वाचण्याचा वाचक वाढत आहे आणि चोखंद वाचकांचा आहे. लेखकाला स्वतःच्या लेखनासंबंधी कोणा जाणकारानं काही म्हटलं काही लिहिलं तर आनंद वाटतो. पुरस्कार देणारा वाल्द कुलकर्णी, पु ल देशपांडे अशा समीक्षकांचा समावेश होता.
अशा व्यक्तींनी पुरस्कार द्यावा या घटनेनं मला उमेदीच्या काळात लेखन करण्यासाठी निश्चितच उभारी मिळाली. अशी उभारी मिळण्यात श्रीपू भागवत, राम पटवर्धन अशा माझ्या संपादकांचाही मोठा वाटा होता. आणि एक जवळजवळ 35 वर्षांनी कोरडी भिक्षासाठी मिळणारा पुरस्कार स्वीकारताना नव्या ओढीच्या उमेदीच्या लेखकाची काहीशी भाववश भावना माझ्या मनात अर्थातच नाही. मात्र इतका दीर्घकाळ माझ्या लेखनाची गुणवत्ता समीक्षकांना रसिकांना जाणवत आहे याची आधारदायक जाणीव या पुरस्कारानं होते आणि जगाला बुद्धी मिळतो. पुण्याशी माझा जुना ऋणानुबंध आहे. 19व्या शतकात माझे आजोबा दत्तवृष्ठा अलीकडे शहर पुणे या डॉक्टर अरुण टिकेकर यांनी संपादित केलेल्या द्विखंडात्मक ग्रंथात आला आहे. विद्वानांचं, प्रतिभासंपन्न कलावंतांचं, उद्योजकांचं शहर असलेल्या या पुण्यात मला हा पुरस्कार मिळत आहे याचा आनंद वाटतो. असंख्य सन्मान्य रसिकासमवेत माझे असंख्य मित्रही उपस्थित असलेले दिसत आहेत. त्यात काही ज्येष्ठ साहित्यिक मित्रही आहेत. त्यानं मन भरून येतं. मृण्मयी पुरस्कारांची डॉक्टर वीणा देवी असता मला कराडला टेलिफोन आला तेव्हा क्षणभर काय म्हणावं कळेना. आनंद वाटला, पण आप्पा आता नाही या जाणीवेसारखंही नाही. आप्पा आम्ही कापणभर अधिक ममतेनं वागवणाऱ्या मीराताईंनी निघून गेल्या आहेत या जाणीवेनं अस्वस्थ वाटलं. वीणादेव बोलता बोलता म्हणाल्या, आम्हाला अलीकडच एक दिवस मोहनचा म्हणजे मोहन वैद्यरांचा फोन आला. फोनवर म्हणाला, या वर्षीच्या मृण्मयी पुरस्कारासाठी मला एका पुस्तकाचं नाव सुचतंय. त्यानं त्या पुस्तकाचं नाव सांगितल्यावर मी त्याला म्हटलं, अरे काय बोलावं, मी आणि विजय देव यांनी कोरडी भिक्षा हे आणि हे सगळं ऐकून घेणारे आपण आणखी एका महत्वाचा मला उल्लेख करायला हवा. तो श्रीपू भागवत यांचा. त्यांनीच माझी पुस्तकं प्रेमानं प्रकाशित केली आणि समृद्ध वाचकापर्यंत पोहोचवली. कोरडी भिक्षा पुस्तकातही त्यांनीच लेखांच्या निवडीपासून सगळं केलं. सर्वांचा मी फार ऋणी आहे. 25 वर्ष पूर्वी झालेलं ग्रंथस्वरूप पुस्तक महाराष्ट्र दर्शन याचं प्रकाशन व्हावं. मी आदरणीय डॉक्टर प्रधान यांना विनंती करते की त्यांनी ग्रंथाचं प्रकाशन करावं. कोरडी भिक्षाला पुरस्कार मिळाला याचा मला त्यांच्यापेक्षा आनंद झाला. कारण माझा जो अंदाज होता तो बरोबर खरा ठरला. हा पुरस्कार देत असताना वीणाताई यांचा माझा फार पूर्वीपासूनचा संबंध आहे. आप्पा यांनी जेव्हा पुरस्काराची योजना सुरू केली, पुरस्कार देऊ लागले, तेव्हा वीणाताईंनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की आप्पांना आवडणारं पुस्तक ते निवडतात आणि त्याप्रमाणे तो पुरस्कार दिला जातो. आप्पांना कोरडी भिक्षाच काय, श्रीनिवासची सगळीच पुस्तकं अतिशय आवडणारी आहे. योगायोगानं श्रीनिवास कुलकर्णी आणि आप्पा यांचा परिचय होता म्हणून आवडणारी होते. तर ही दोन्ही व्यक्तिमत्व, आप्पा काय आणि श्रीनिवास काय, त्यातले काही घटक व्यक्तिमत्वाचे सोडले तर संवादी स्वरूपाची अशी ही व्यक्तिमत्व आहे. म्हणून मी आपल्या समोर एक 2-4 गोष्टी या संदर्भात मांडण्याचा प्रयत्न करणार होतो. आप्पांचा जन्म 1916चा, पण आणि त्याने ते लिहितोले ते 1945 पासून काहीतरी लिहितो. आणि आप्पांचं पहिलं लेखन
माझ्या वाचनात जे आलं ते 1955 साली मी रत्नागिरीला कॉलेजमध्ये शिकत असताना मौजेच्या दिवाळी अंकातून पडगवली ही कादंबरी त्यांची झालेली होती आणि ती एक खेड सोडून की ज्या खेड्याचा आणि साहित्याचा तसा काहीही संबंध नव्हता असं खेड सोडून मी रत्नागिरीला आलो आणि मौजेचा अंक जेव्हा माझ्या हातात पडला जेव्हा लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की पडघवलीचं लेखन हे फार वेगळ्या प्रकारचं आहे. त्यातली ती स्त्री, त्या स्त्रीची तिची अशी भाषा, त्यातली विशिष्ट स्वरूपाची बोली, बोलले केले वगैरे अशा प्रकारची रचना, अप्पांचं शुद्ध लेखन जुन्या वळणाचं आणि त्याचे अनुस्वार सुद्धा हस्वलेख सुद्धा जुन्या वळणाचे आहेत. तर त्या काळामध्ये हा लेखक आपल्या अतिशय वेगळेपणानं आम्हाला म्हणजे मला जाणवलं आणि त्यापासून तेव्हापासून मी त्यांच्या प्रेमात पडलो. नंतरच्या काळात अप्पांचा माझा वाङ्मयत्व परिचय झाला तेव्हा माझ्या लक्षात आलं की अप्पा ही प्रामुख्यानं त्या काळामध्ये प्रादेशिक लेखन करत. ज्या पुस्तकांचा आता विनाताईंनी उल्लेख केला त्या सगळ्या प्रादेशिक कादंबऱ्या होत्या, ऐतिहासिक कादंबऱ्या होत्या, पौराणिक स्वरूपाचं लेखन अप्पांनी केलेलं आहे, चरित्र लिहिलेली आहेत, मोठमोठ्या संतांची, युगप्रवर्तक अशा महान व्यक्तींची चरित्रही त्यांनी लिहिलेली आहेत, कथाही त्यांनी लिहिलेल्या आहेत, गणित लेखनही त्यांनी केलेलं आहे. असा काळ ज्याला आपण व्हर्सटाईल पर्सनॅलिटी असलेला वाङ्मयामध्ये विविध प्रकारचं लेखन करणारा हा लेखक मला मनापासून तेव्हापासून आवडतोय. कारण तो एकाच कुठल्या प्रकारात साहित्य निर्मिती करत नाही. त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते एक साहित्यिक व्यक्तिमत्व म्हणून त्या काळात अप्पांची काही लोकांनी उपेक्षाही केली. 1960च्या आसपास कलावादाचा तो काळ होता. अप्पांच्या लेखनाला अनेकांनी नावही दिलेली आहेत त्या काळामध्ये. पण मला हा लेखक आवडत होता कारण मी जो लेखक आहे तो एका ग्रामीण विभागातून आलेला आणि एक जातीवंत ग्रामीण लेखन, प्रादेशिक त्याच्या कादंबऱ्या वाचताना, तिथं जीवन पाहताना, तिथल्या स्त्रियांची विशेषतः अप्पांच्या कादंबऱ्यातील स्त्रिया त्या मला अधिक जवळच्या अशा वाटत असत. आणि त्या स्त्रियांची मानसिकता आणि खेड्यात त्या स्त्रीची खरी मानसिकता त्यावेळी जी आहे ती अप्पांच्या कादंबऱ्यातून मला दिसू लागली आणि तेव्हापासून मी त्यांचं लेखन वाचतोय. अप्पांचं आत्मचरित्र जेव्हा मी वाचलं, अप्पांच्या विषयी ऐकून माहिती बरीचशी होती. पण माझ्या असं लक्षात आलं की 12-13व्या वर्षीच काहीतरी अप्पा बाहेर पडलेले आहे आणि हा लेखक भटकतोय, महाराष्ट्रभर भटकतोय, बाहेरही हिंदुस्थानात तो गेलेला आहे. आणि हे सगळं भटकत असताना ह्या लेखकाचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व त्या मराठी निसर्गाला, विशेषतः भारतीय निसर्गाला सामोरं जात आहे. हे लेखक नुसतं प्रवास म्हणून कारण आधुनिक असं व्यक्तिमत्व नाही आहे. हे लेखक हे जुन्या मनात जुने संस्कार त्या मनात विशेष आहे. भूतकाळात रमणार आहे, इतिहास काळात रमणार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये वेद, पुराण, उपनिषद, त्याचं तत्वज्ञान, ज्ञानेश्वरांचं तत्वज्ञान, ती ज्ञानेश्वरी यांच्यामध्ये रमणार असं ते एक आम्हाला केवळ वाङ्मयी पातळीवर त्याची फक्त कल्पना करता यायची असं एक प्रत्यक्षात ते व्यक्तिमत्व, सात्विक स्वभावाचं, आध्यात्मिक स्पर्श लेखनाला आणि त्यांच्या वर्तनालाही असलेलं असं व्यक्तिमत्व त्या समर्थ साहित्यामधून मला जाणवतं. मला संकोच मुळीच वाटत नाही. ते सगळं आत्मसात करून आपल्यालाही कसं होता येते किंवा काय याचा प्रयत्न मी काही काळ करून बघण्यासाठी पाहिजे.
ग्रामीण भाषेची प्रेरणा मला त्या काळात अदालता त्या साहित्यातून मिळालेली आहे, पडगवली सारख्या साहित्यातून. आणि पुढे जेव्हा आप्पांची जाणकारी मला लक्षात आली, आप्पांचं आत्मचरित्र जेव्हा मी ती भ्रमण वाचली, स्वर्ण वाचली, तेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आप्पांचं जे व्यक्तिमत्व आहे हे जुन्यात रंगणार आहे, निसर्गात रंगणार आहे. या व्यक्तिमत्वाचं निसर्गाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे फार वेगळा आहे. तो सर्वसामान्य आधुनिक प्रवास वर्णनकाराचा नाही. आणि हे सगळं जे भटकलेलं एकटं व्यक्तिमत्व, स्वतःशी संवाद करणारं व्यक्तिमत्व, स्त्रीकडं कुठंतरी एक आधी माऊली म्हणून पाहणारं व्यक्तिमत्व मृण्मयी वाचताना जे जाणवत होते, हे सगळं वाचल्यानंतर तेव्हा मी पुन्हा त्या आप्पांच्या कादंबऱ्यांचं अवलोकन करून आलो, तेव्हा मला एका वेगळ्या स्वरूपात आप्पा दिसू लागले. विशेषतः त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास आळंदीला भटकलेला आहे भरपूर. आणि तो मोगरा फुलला एकेकाळी मला ती आवडलेली कादंबरी नव्हती, तुम्हाला मोकळेपणा सांग. पण परवा पुन्हा विलास मी मागून घेतली आणि पुन्हा जेव्हा मी वाचली तेव्हा मग माझ्या डोक्यात प्रकाश असा पडला की मोगरा फुलला मध्ये ज्ञानेश्वराला फार महत्व नाही आहे आणि विठ्ठलपंतांनाच आणि पृथ्वीराजास जे महत्व त्या काळातली कादंबरी वाचताना मला जे वाटत होतं, त्यामुळं ज्ञानेश्वरांच्या पाठवून पडलेली आहे असं मला वाटतं. त्याच्यावर आम्ही चर्चा केली. पण जेव्हा आज मी ती कादंबरी वाचतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अवतारी ज्ञानेश्वर तर आत्मसात केलेलाच आहे, पण आप्पांना विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई का जवळच्या वाटलेल्या आहेत त्याचं पुढं मला परवा मोगरा फुलला वाचलं. कारण विठ्ठलपंतांवर त्यांनी भर जास्त दिली. प्रामुख्याने ती विठ्ठलपंतांचीच कादंबरी आपल्याला दिसून येते. त्यांची मुलं म्हणूनच ती ज्ञानेश्वरांनी दिसतात एका संन्यासाची, एका विशिष्ट स्वभाव असलेल्या संन्यासाची मुलं अशी होणार नाही तर दुसरी कशी होणार असं उत्तर ती कादंबरी शेवटाला देताना दिसते. म्हणजे कादंबरी आहे ती विठ्ठलपंतांची आणि विठ्ठलपंत जे आहे त्या विठ्ठलपंतांचं व्यक्तिमत्व आणि अप्पासाहेब दांडेकरांचं व्यक्तिमत्व हे कुठेतरी एकाच. विठ्ठलपंतांची जी भटकंती आहे संन्यास घेऊन झालेली जी भटकंती आहे त्या भटकंतीमध्ये ते जे उत्तरे केलेले आहेत, विठ्ठलपंत वगैरे भटकतायत, एकटे भटकतायत, निसर्ग पाहत पाहत भटकतायत आणि त्या पाहण्यातून त्यांना निसर्ग जो वेगळ्या पद्धतीनं विठ्ठलपंतांना अवगत होतो आहे, भारतीय संस्कृती अवगत होते, वेदाचं तत्वज्ञान, परमेश्वराचं तत्वज्ञान त्या एकटेपणातून त्या चिंतनातून जे अवगत होत आहे त्याचा आणि अप्पांच्या व्यक्तिमत्वाचा आत्मचरित्रात्मक संबंध असं मला जाणवलं. आणि अशा प्रकारचं व्यक्तिमत्व विठ्ठलपंतांवर जर जास्त भर देत असेल, रुक्मिणीबाईला वर जर जास्त भर देत असेल तर तो अतिशय सुसंगत आहे असं मला वाटतं. निसर्ग पाहताना, समाज जीवन पाहताना आप्पा जे जास्त रमतात ते पुरुष समाजामध्ये कमी रमतात. स्वयंपाकघरात फार लवकर येतात. स्त्रियांची मानसिकता ते फार फेडतात. स्त्रियांची बरोबर फार सुंदर रीतीनं त्यांनी मांडलेली आपल्याला त्यांच्या कादंबऱ्यामध्ये दिसतात. पुरुषांच्या कॅरेक्टर्सपेक्षा, व्यक्तिमत्वापेक्षा, पात्रांपेक्षा आप्पाला स्त्रियांची व्यक्तिमत्व जी आवडतात हे होतात. त्याच्या पाठीमागं सुद्धा भारतीय स्त्री, भारतीय तत्वज्ञानाची स्त्री, ती आदिमाता, आदि माया, जगाची निर्माती, सर्जनशीलतेचं केंद्र असलेली स्त्री, समस्त जगाला सांभाळणारी अशी जी प्रकृतीची आपल्यामध्ये जी कल्पना आहे त्या प्रकृतीला कुठेतरी आप्पा फार जवळ लेखन करतात असं मला वाटतं. माती संबंधी भूगोलमध्ये आनंदीच त्याने लिहिलेलं हे जे त्यांचं लेखन आहे. माती म्हटलं तर तुला आकार नाही, पण पाण्याचा स्पर्श झाल्याबरोबर ती कशी सर्जनशील होते हे जे त्यांचं लेखन. आणि त्या दृष्टीनं ते ह्या निसर्गाचं सुद्धा निसर्गाचे किती बारकावे, ऋतूंचे बारकावे त्यांनी पाहिले, झाडांचे बारकावे, फळा फुलांचे बारकावे,
त्यांनी जे देवळांचे बारकावे, नद्यांचे बारकावे त्यांनी जे काही पाहिलेले आहेत त्यातून अप्पा दांडेकर हे मला आधुनिक संतच वाटतात. आधुनिक काळात असं निसर्गाशी एकजीव झालेले, सगळं आपलं तारुण्य, आपलं बालपण, आपलं वैवाहिक जीवन काही प्रमाणामध्ये सबंध निसर्गाला अर्पण केलेलं, किल्ले पाहणारं, दुर्ग पाहणारं, भारतीय संस्कृती भटकत भटकत सबंध त्या महाराष्ट्रात भटकत भटकत ती संस्कृती पाहणारं, त्या इतिहास काळामध्ये रमणारं, त्या अस्सल मराठी वैभवामध्ये रमणारं असं हे व्यक्तिमत्व आधुनिक काळात फार रमत नाही. ज्यांनी काही भूतकाळातली दिव्य भव्य शिल्प पाहिलेली आहेत आणि जे व्यक्तिमत्व अध्यात्म प्रवण आहे, अध्यात्माकडे जाणार आहे, भारतीय संस्कृतीकडे जाणार आहे, त्या मनाला आजच्या या आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये पूर्वीची मूल्य हरवलेल्या, पाश्चात्य संस्कृतीला प्रभावित झालेल्या अशा काही भारतीय समाजामध्ये, मराठी समाजामध्ये पाहायला, अनुभवायला आपलं स्वरूपात पाहायला मिळालेलं नसावं म्हणून अप्पा कुठेतरी त्या काळामध्ये रमलेले मला दिसतात. श्रीनिवास हे तर माझे जुने मित्र आहेत. 1960 पासूनची आमची मैत्री. त्या काळात कुलकर्णी नावाची मंडळी फार लिहायची, अजूनही लिहितात. ते कुलकर्णीचा हा लेख वाचतास का, तो लेख वाचतास का असं ते व्हायचं. आणि तेव्हा तरी बोलता बोलता तो जो श्रीनिवासचा जो पहिला लेख आहे आम्ही वानरांच्या फौजा, त्यावरून आम्ही मंडळींनी ते कुलकर्णी कोणते तर वानरवाले कुलकर्णी असं ते आयडेंटिफिकेशन जे दिले गेलं त्यांना साहित्याच्या क्षेत्रामध्ये. तिथून पुढे श्रीनिवासचे लेख एक वेगळेपणानं उठून दिसतात. आजच्या काळात ते वेगळेपण जाणवणार, पण 1960 पर्यंतची मराठी वाङ्मयाची जी स्थिती होती ती स्थिती आणि 1960 नंतर मराठी वाङ्मयाची जी काही स्थिती बदलत होती, जो काही प्रभावीपणा वेगळ्या पद्धतीने येत होता ते वेगळं. म्हणून आज श्रीनिवासजींचा त्यांच्या लेखनाचं वेगळेपण त्यावेळी जसं वेगळेपणानं जाणवत होतं तसं आज जाणवणार नाही, कारण त्यांनी जो पायंडा पाडलेला आहे, ज्या पद्धतीचं लेखन सुरू केले त्या पद्धतीचं लेखन नंतर अनेकांनी पुढे मोठ्या प्रमाणामध्ये लिहिलेलं असं आपल्याला दिसतो. मला वाटतं तो काळ होता मोठी मोठी कथी महारथी अशी मंडळी त्या काळामध्ये लिहिती होती. आई 40ची ती मंडळी होती, पाड्यावर बसलेली आहे. त्या काळामध्ये प्रत्येकाला काहीतरी नवा विचार मांडण्याची, वाङ्मयाविषयीचे कंगोरे, कोपरे, पैलू सांगण्याची अशी खुमखुमी होती. सत्यघटनेतून ही सगळी समीक्षा एक होती आणि आम्ही त्यावेळी कॉलेजमध्ये होतो. नुकताच कॉलेजमधून बाहेर पडलो होतो 1960-61 मध्ये, 25 त्यावेळी होतो. हे सगळं पाहताना श्रीनिवासजीचं लेखन आम्हाला त्या पार्श्वभूमीवर जे वेगळं वाटत होतं त्याचं कारण श्रीनिवासची जी लेखन शैली आहे ती तेवढीच नव्हे तर त्यातलं जे आशय विश्व आहे ते विश्व, श्रीनिवासची लेखन शैली आणि श्रीनिवासची एकूण वाङ्मय दृष्टी ही एकदम त्याची अशी होती. म्हणजे कशी होती की श्रीनिवासजींनी कलावादी साहित्य प्रकाराच्या याच्यावर ते सगळं बसणार होत, पण त्यावेळी साहित्य प्रकाराला फार महत्व होतं. कलावादी मंडळी कोणतेही साहित्य प्रकार मानायचे नाही असं म्हणत कथा हा वाङ्मय प्रकाराची प्रामुख्याने हाताळत होती, कथा आणि कविता. अशा काळामध्ये लघुनिबंध वेगळा, ललित लेख वेगळा, नंतर आठवणी वेगळ्या, अनुभव वेगळे असे काहीतरी प्रकार होते. त्या काळात मी थेसिसचा विषय लघुनिबंध ललित गद्य हा विषय मी घेता यायला कारण ते काय लघुनिबंध आहे, म्हणजे मेजर एक 5 प्रकार मांडल्यानंतर म्हणजे कथा, कादंबरी, कविता, नाटक, आणखी एक होता आता मला आठवत आहे, उरलेल्यामध्ये हे सगळं ललित गद्य, म्हणजे सगळं ललित वाङ्मय नव्हे तर अशा प्रकारचं ज्या प्रकारचं श्रीनिवासने ललित गद्य लिहितात ते, आणि त्यात सुद्धा लघुनिबंध वेगळा, ललित लेख वेगळा, आठवणी वेगळ्या, अनुभव वेगळे असं ते मांडलं जात होतं. श्रीनिवासजींच्या साहित्यामध्ये
हे सगळं एकत्रपणानं आलेलं आहे आणि ते इतकं स्वाभाविक आहे, ते इतकं स्वाभाविक आहे की श्रीनिवास या सगळ्या प्रकारच्या पलीकडे जाऊन अनुभवाला फक्त अतिशय प्रामाणिकपणानं मोजकेपणानं सामोरे जात आहे असंच. म्हणजे सगळे दलित गद्याचे सगळे जे उपप्रकार होते ते श्रीनिवासजींनी विसर्जित करून टाकले, वितळवून टाकले आणि ते लेखन करून आले. त्यामुळं श्रीनिवासजींचं लेखन त्या काळामध्ये प्रकाराच्या दृष्टीने एकदम वेगळेपणाने होतं. अनुभव आणखी वेगळे होते. श्रीनिवासजी ते त्या मध्ये जे अनुभव आहेत ते सगळ्या त्या औदुंबरच्या डोहाच्या आसपासचे. मी इतका वेळा जाऊन ते वाचून प्रत्यक्ष तो डोह कुठं आहे हे पाहण्यासाठी म्हणून मी औदुंबरला आलेलो होतो, आपल्याला आठवत असेल. त्यामध्ये इतके बारकावे प्राण्यांच्या विषयीचे, पाण्याविषयीचे, निसर्गाविषयीचे, वनस्पतीविषयीचे, पाखरांविषयीचे बारकावे जे होते ते बारकावे त्या काळामध्ये निसर्गाचे प्रथमच मराठी साहित्यामध्ये येत होते. आणि ते शैलीच्या अंगाने येत नव्हते, त्या अनुभवाच्या अंगाने. त्या जणू वाटे गमे भासे अशा उपमा देऊन प्रतिभावून जसा प्रत्येक कवितेत जसा कायम वसंत फुललेला असतो आणि घरामध्ये सगळा शिशिर असतो, नाहीतर आणखी असं ते गावं पाहिलेलं अनुभवलेलं अशा प्रकारचे ते. म्हणून श्रीनिवासचा निसर्ग हा प्रत्यक्षातला होता, बालकवींच्या काव्यातला तो वाटत नव्हता हे आपण. म्हणून श्रीनिवासच्या निसर्गावर आम्हासारख्या नव्या लेखकांना आणि समकालीन म्हणजे आम्हाला फार मोठा दिलासा मिळाला की जे आहे तेच आपण लिहिलं पाहिजे, त्याला सामोरं गेलं. श्रीनिवासचं निसर्गाविषयीचं प्रेम, श्रीनिवासनी सोन्याच्या पेपरमध्ये लिहिलेली जी गुढता आहे, अतार्किकता आहे, ती दांडेकरांच्या मध्ये दिसते. श्रीनिवासचं निसर्गाबद्दलचं प्रेम तेही दांडेकरांच्या मध्ये दिसतं. आणि श्रीनिवास जो गुढतेकडे जातो, माणूस गुढते करून अध्यात्माकडे वळण्याची शक्यता असते. श्रीनिवास हे बुद्धीचे आहे, हे सगळं दांडेकरांच्या काव्यात ह्या साहित्यामध्ये कुठेतरी आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून श्रीनिवास हे दांडेकरांना जवळचे वाटत होते. केवळ औदुंबरला एकत्र लेखन केल्यामुळे वाटत असावे असं मला वाटत नाही. अशा रीतीनं माझ्यासमोर आज जे चित्र उभं राहत आहे ते श्रीनिवास आणि गोवी दांडेकर यांच्यामधलं जे व्यक्तिमत्वाचा जो संवादी सूर आहे तेवढं सांगण्याचं काम माझं होतं. आणि या मर्यादित वेळेमध्ये एवढंच मी करून इथे थांबतो. संधी दिल्याबद्दल धन्यवाद. कारण जे मुळामध्ये महाराष्ट्र दर्शन या आप्पांच्या पुस्तकाबद्दल बोलणार होते ते अचानक आजारी पडल्यामुळं अनंत निश्चितात येऊ शकणार नाही किंवा काय करायचं असा मोठा प्रश्न एकेकाळी माझ्या विद्यार्थ्यांनी असलेल्या वीणाला पडला. तिनं मला फोन केला, मी म्हटलं की बोलतो. तेव्हा अशा प्रकारानं आप्पांच्या या अतिउत्तम पुस्तकाला जो त्यावेळच्या वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला होता तसाच तो आजचेही वाचक देतील या खात्रीनं फक्त या पुस्तकाची थोडीशी कल्पना, थोडीशी माहिती या व्याख्यानातून काही थोड्याशा मिनिटांच्या भाषणातून द्यायची एवढीच माझी भूमिका आहे. मी काही अनंत दीक्षित यांची जागा या संदर्भामध्ये करून काढू शकणार नाही. आता महाराष्ट्र दर्शन हे पुस्तक संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली त्याच सुमाराला म्हणजे 1960 मध्ये लिहिलं गेलेलं आहे. ते पुस्तक आज नव्यानं पुन्हा एकदा 40 वर्षांनी आजच्या वाचकांच्या पुढे येणार आहे. या मधल्या 40 वर्षांमध्ये बरंच काही घडून गेलेलं, पण हे पुस्तक वाचताना आपल्याला अनेक गोष्टी जाणवतात. भूतकाळामध्ये म्हणजे नजीकच्या भूतकाळामध्ये सुद्धा आपल्याला जावं लागतं आणि आपल्याला प्रिय असलेल्या इतिहास काळामध्ये सुद्धा या पुस्तकाच्या रूपानं आपोआप आपण जातो. आप्पांच्या स्मरणात त्यांना आवडणाऱ्या लेखकांचा आणि पुस्तकांचा
त्यांच्या नावाचं पारितोषिक देऊन, पण त्यांच्या नावाचं नव्हे, ऋन्मयी पुरस्कार, त्यांना अत्यंत प्रिय असलेल्या त्यांच्या कादंबरीच्या नावानं असलेला हा पुरस्कार देण्यासाठी कोरडी भिक्षा हे अप्रतिम पुस्तक लिहिणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांची निवड या सर्व वीणादेव, विजयदेव आणि त्यांच्या परिवारातले सगळे यांनी केली, याबद्दल मी श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं अभिनंदन न करता या देव परिवाराचं अभिनंदन करतो. कारण त्यांचा स्वतंत्रपणा, गुणग्राहकता आणि अत्यंत साहित्याबद्दलची त्यांची निष्ठा ही त्यांच्या या निवडीतून व्यक्त झालेली आहे. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या डोह पासून त्यांनी मराठी वाचकांच्या मनामध्ये प्रेमाचं, जिव्हाळ्याचं स्थान प्राप्त केलेलं आहे. ते आता अधिकच भक्कम झालं एवढं म्हणता येईल. तेव्हा त्यांचं अभिनंदन वेगळं असं करण्याची आज आवश्यकताच नाही, कारण ते अत्यंत साहित्याच्या क्षेत्रामध्ये स्वतंत्र निर्माण केलेल्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत. तेव्हा एक चांगला संयोग या निमित्तानं घडला, हे निश्चित. कुठल्या अर्थानं घडला तर कोरडी भिक्षा हे त्यांचं अलीकडचं पुस्तक 2000 सालामध्ये प्रकाशित झालेलं, त्याला पारितोषिक आज मिळत आहे. आणि आप्पांचं हे महाराष्ट्र दर्शन, ज्याची नवीन आवृत्ती निघते ती 40 वर्षांनी. पण श्रीनिवास विनायक कुलकर्णी काय किंवा आप्पा काय, दोघांच्याही लेखनामध्ये काही समान धागे आहेत. दोघांच्याही लेखनामध्ये अस्सल मराठीपणा आहे. कुठल्याही प्रकारानं परकीय भाषेचा प्रभाव त्यांच्या लेखनावरती नाही. आणि त्यामुळंच एखाद दुसरा परिच्छेद वाचला तरी हे आप्पा दांडेकरांचं लेखन आहे हे चटकन लक्षात येतं. त्याप्रमाणे एखाद दुसऱ्या परिच्छेदानं ही शैली श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचीच आहे हे साहित्याच्या क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या माणसांच्या ताबडतोब लक्षात येतं. तेव्हा त्यांचं मन, त्यांची वृत्ती ही एक समान प्रकारच्या धाग्यांनी गुंतली गेलेली आहे. या दोन लेखकांना या निमित्तानं आपण एकत्र जोडलेलं आहे आणि हे या समारंभाचं एक खास वैशिष्ट्य आहे. आता महाराष्ट्र दर्शन 238 पानांचं पुस्तक, मला लक्षात आहे ते पहिली आवृत्ती ही छोट्या म्हणजे क्राऊन आकाराची होती, त्याही वेळेला मी ती वाचलेली होती आणि आज ही नवीन आवृत्ती. हे पुस्तक ज्या काळात निर्माण झालं म्हणजे लिहिलं गेलं, त्यावेळची महाराष्ट्राची एकंदरीत भूमिका, महाराष्ट्रातलं वातावरण हे अगदी वेगळं होतं. बऱ्याच संघर्षानंतर महाराष्ट्राची स्थापना झालेली होती, नवनिर्मिती झालेली होती एका राज्याची. एक नवीन चैतन्याचं, उत्साहाचं, अभिमानाचं, आनंदाचं असं वातावरण होतं. एक प्रकारचा जल्लोष होता वातावरण. त्यावेळेला हे पुस्तक दांडेकरांनी लिहिलेलं होतं. आता 1960 साली दांडेकर हे लोकप्रिय, प्रसिद्ध असे लेखक बनलेले होते, ही गोष्ट खरी आहे. पण त्यावेळेला त्यांच्या नावावरती काही सुरुवातीच्या एक दोन रेशमी रुमालसाठी, रुमाली रहस्य यासारखी कादंबरी आणि शितू पडघावली, भ्रमणगाथा या प्रकारच्या काही कादंबऱ्या, एवढंच त्यांच्या नावावरती होतं. काही एकांकिका होत्या, राधाबाई सारखं नाटक होतं, हे मला माहिती. पण त्यांच्या हातून नंतर जे भरघोस लेखन झालं, संत जीवन जे कादंबरीच्या रूपानं त्यांनी आपल्याकडे ठेवलं, किंवा कादंबरीबाई शिवशाही जी उभी केली 5 कादंबऱ्यांमधून, आणि इतरही भरपूर लेखन केलं, काही धार्मिक स्वरूपाचं लेखन केलं. कादंबरी लेखन तर चालूच होतं. जैत्र जैत, मृण्मयी या त्यांच्या नंतरच्या कादंबरी. तेव्हा अशा एका टप्प्यावरती असताना आप्पांनी हे महाराष्ट्र दर्शन पुस्तक लिहिलं. ते निश्चितच ज्या प्रकारचं आज एक चांगलं वातावरण म्हणजे 1960च्या सुमाराला महाराष्ट्रामध्ये होतं, त्यावेळेला महाराष्ट्राबद्दलचे कुतूहल, अभिमान, इतिहास किंवा महाराष्ट्राच्या परंपरा यांची जाणीव ही जी आधीच्या दशकामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामुळे निर्माण झालेली होती, त्यामुळं आपल्याला अशा प्रकारचं पुस्तक लिहिलं पाहिजे आणि ते मराठी माणसांच्या हातात दिलं पाहिजे, अशी कुठेतरी एखादी कर्तव्याची जाणीव सुद्धा आप्पांच्या मनामध्ये असली पाहिजे. अर्थात भक्तिभावना त्यांच्या मनामध्ये तर होतीच.
महाराष्ट्राबद्दल आप्पांच्या मनामध्ये किती जिव्हाळा आहे, किती भक्तिभाव आहे, ते या सर्व पुस्तकामध्ये पानोपानी आपल्याला प्रत्ययाला येतच. इथली संत परंपरा, इथली धार्मिक परंपरा, इथली देवळं, इथलं एकंदरीत लोकजीवन, इथला निसर्ग, या सगळ्याबद्दल त्यांनी भरभरून लिहिलेलं आहे. आता हे जे भरभरून लिहिलेलं आहे त्यातलं काही कदाचित आपल्याला माहीत असू शकतं. म्हणजे आपला प्रदेश, आपल्या प्रदेशातला भूगोल, तिथलं पाऊस पाणी, तिथलं हवामान माहीत असू शकतं. पण आप्पांच्या या पुस्तकामध्ये जी एक चौफेर अशा प्रकारची माहिती आहे, त्याला त्यांचं एक निरीक्षण, वारकावा फार कारणीभूत आहेच. पण त्यांनी जी आधीच्या 25-30 वर्षामध्ये अहोरात्र भटकंती केलेली होती आणि कशा प्रकारानं ती भटकंती केली, महाराष्ट्र त्यांनी कसा पाहिला, याचं जे त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे, तशा प्रकारचा महाराष्ट्र पाहण्याची कुवत बहुतेक कोणाजवळही नसणार. असा भडकल्यासारखा माणूस मिळेल तिथं राहतो, अशा बाहेरच्या गावाबाहेरच्या देवळामध्ये अंगाची मुठवडी करून झोपतो. थंडी, वारा, ऊस, पाणी कशाच आहे परवा त्याची करत नाही. उन्हातानातून भटकतो, मिळेल ते अन्न खातो आणि अशा प्रकारचं जीवनाचं एक वेगळं दर्शन स्वतः घेत असतो. असा हा महाराष्ट्रामधला एक प्रकारचा अवलिया लेखक होता. त्यामुळं एखाद्या लेखकानं संशोधनपूर्वक काही पुस्तकांचा आधार घेऊन महाराष्ट्राबद्दलची माहिती देणं वेगळं आणि महाराष्ट्राचं जिव्हाळ्यानं दर्शन घडवणं वेगळं. दर्शन घडवणाऱ्याचा अधिकार या ठिकाणी आप्पांनी प्राप्त करून घेतलेला होता. त्यामुळे हे पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत आपल्या मनाची पकड घेतल्याशिवाय राहत नाही. विशेषतः आप्पांच्या मनामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या निसर्गाचं अपरंपार प्रेम आहे ते इथं अगदी सुरुवातीच्या काही प्रकरणांमधून पानापानामध्ये जिवंत झाले. इथली झाडं, इथल्या वेली, इथली फुलं, त्यांची वेगवेगळी नावं, इथले पक्षी, इथले प्राणी, म्हणजे पाळीव प्राणी सुद्धा आणि वन्य प्राणी सुद्धा, सगळ्यांच्या बद्दल अतिशय माहितगारीनं हे लिहिलेलं आहे. पण माहितगारीनं लिहिलेलं आहे म्हणून हे काही पुस्तक असं वृक्ष किंवा कोरडं झालेलं नाही. उदाहरणार्थ महाराष्ट्रात खालीलप्रमाणे वनस्पती आढळतात, 1, 2, 3, 4 असल्या थाटात हे पुस्तक लिहिलेलं नाही. तर त्या ठिकाणी पाहिल्यानंतर कोकणामधल्या वनस्पती, देशावरच्या वनस्पती, त्या वनस्पतींचे गुणधर्म, कोणत्या आजारावर कोणत्या स्वरूपाचा उपाय यांचा होतो आणि आपल्याला माहीत नसलेल्या कितीतरी वनस्पतींची नावं त्यांच्या वैशिष्ट्यांसह ही या पुस्तकामधून कळत असल्यामुळं महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचं लोकजीवन या सगळ्या बाबतीत आप्पांनी आपल्याला दोन्ही हातांनी भरभरून दिलेलं आहे. हे पुस्तक वाचताना जाणवतं. अर्थात सगळं पुस्तक वाचल्यानंतर असं लक्षात येतं की महाराष्ट्राच्या या सगळ्याच दर्शनामध्ये आप्पांच्या खास जिव्हाळ्याचे किंवा जिद्दीचे असे आणखीन काही विषय आहेत. ते महाराष्ट्राचे गड डोंगर आहे. त्यांचं तर वर्णन त्यांनी इतक्या आपुलकीनं केलेलं आहे, भक्तिभावनेनं केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्यांनी इतिहास घडवला त्या शिवरायांच्या काळामधले दुर्ग, त्यांचं आरमार, त्या आरमाराची वैशिष्ट्य, महाराष्ट्रातली बंदरं त्या काळामधली ज्यामध्ये नालासोपारा, कल्याण आणि चौल ही महाराष्ट्राची प्रमुख बंदरं होती, त्या बंदरांची त्या काळामधली स्थिती, नंतरची स्थिती, कोकणामध्ये कोसळणारा पाऊस आणि नंतर त्या पावसाचं काय होतं, म्हणजे त्या पाण्याचं काय होतं याबद्दलचं वर्णन, हे सगळं वर्षानुवर्ष तिथं वावरलेला माणूसच लिहू शकतो. महाराष्ट्राच्या डोंगर माथ्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. महाराष्ट्राच्या संपूर्ण सह्याद्रीभर असलेल्या शिखरांचं वर्णन आणि त्या शिखरांची वैशिष्ट्य ही तर आप्पांच्या माहितगार अशा लेखणीतूनच उतरलेली आहेत आणि तेच ती अशी वर्णन करू शकते. अशा प्रकाराने एक समृद्ध अनुभव एका समृद्ध लेखकानं घेतलेला तो वाचकांपुढे ठेवलेला आहे आणि म्हणून या पुस्तकाचं मोल हे विशेष आहे.
या पुस्तकाचं नोंद आणखीन एका कारणासाठी आहे, ते म्हणजे याला आचार्य अत्र्यांशी जोडलेली प्रस्तावना. वास्तविक या पुस्तकासाठी म्हणून मुद्दाम प्रस्तावना अशी लिहिलेली नव्हती, पण 1960 नंतर आचार्य अत्रेंची एक रीत होती की ते दर रविवारच्या मराठामध्ये त्यांना आवडलेल्या एखाद्या पुस्तकाचं अत्यंत स्वागतशील मनानं कौतुक करत असत. अशाच एका अंकामध्ये त्यांनी अप्पांच्या या महाराष्ट्राचे नवदर्शन या शीर्षकाखाली या पुस्तकाचं असंच कौतुक केलेलं आहे. आणि ते कौतुक करताना दांडेकरांची भाषा, त्यांच्या निरीक्षणातला बारकावा या सगळ्याचं अत्र्यांनी अगदी तोंड भरून कौतुक केलेलं आहे. एका मोठ्या माणसानं तितक्याच ताकदीच्या दुसऱ्या एका लेखकाबद्दल असं भरभरून लिहिलेलं असल्यामुळं अत्रे आणि दांडेकर दोघांच्या वृत्तीमध्ये फार मोठा फरक असला तरी सुद्धा महाराष्ट्र प्रेम या एका कारणासाठी ते या ठिकाणी एकत्र आलेले दिसतील. अत्रेंच्या मनामध्ये तर महाराष्ट्रामध्ये भक्ती भावनेशिवाय काही नव्हतं. त्यामुळे नमस्ते श्री महाराष्ट्र स्वातंत्र्याच्या जवाहिरा अशा प्रकारचं स्तोत्र अत्रेंनी लिहिलेलं महाराष्ट्राचं, आणि महाराष्ट्रा तुझ्या पायी घालून लोटांगणे किती असा त्या स्तोत्राचा शेवट केलेला आहे. तीच भूमिका, तीच भावना, महाराष्ट्राचं हे दर्शन हे अप्पांनी घडवताना त्यांच्या मनामध्ये असली पाहिजे. अर्थात त्याला आणखी एक जोड आहे, ती म्हणजे अप्पांनी केलेला या पुस्तकाच्या निमित्तानं भरपूर अभ्यास. त्याने त्या प्रस्तावनेमध्ये त्यांचं ऋण त्यांच्याकडून त्यांनी घेतलेलं आहे ते कबूलही केले. ते म्हणजे महाराष्ट्राबद्दल या आधी महाराष्ट्राची धारातीर्थे या नावानं अनेक भागांमध्ये महादेव शास्त्री जोशी यांनी महाराष्ट्राबद्दल लिहिलेलं होतं. प्राचीन महाराष्ट्राबद्दल डॉक्टर केतकरांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. सह्याद्री नावाचा उत्तम ग्रंथ, अत्यंत संशोधनपूर्वक आणि कष्टानं लिहिलेलं हे पुस्तक स. आ. जोगळेकर यांचं प्रसिद्ध आहे. त्यांनीच आलाची गाथा सप्तशती संपादित करून त्या प्रस्तावनेमध्ये जवळजवळ 300 पानं महाराष्ट्राबद्दल भरभरून लिहिलेलं आहे. हे सगळं आणि त्याबरोबरच पेशवेकालीन महाराष्ट्र हे मातृभागांचं पुस्तक आणि त्र्यंबक नारायण आत्रे यांचं गावगाडा पुस्तक, ही सगळी पुस्तकं ही कोणीतरी वाचलेली होती, अभ्यास केली होती. त्याचा यथोचित उपयोग या पुस्तकामध्ये करून घेतलेला आहे. त्यामुळे केवळ भक्तिभावनेनं वर वर झापडेपणानं लिहिलेलं पुस्तक असं एवढं स्वरूप न होता हे जाणकारीनं अभ्यासपूर्वक आणि एक निश्चित मनामध्ये योजून निर्माण केलेलं पुस्तक असं हे पुस्तक बनलेलं आहे. त्याबरोबर 40 वर्षापूर्वीच्या महाराष्ट्राने या पुस्तकाचं स्वागत केलं. त्यावेळेला महाराष्ट्रामधलं वातावरण हे चैतन्यपूर्ण. नंतर त्याची आवृत्ती मिळेल अशी झाली. वीणा आणि विजयाला वाटलं की हे पुस्तक आपण काढलं पाहिजे. पण हे पुस्तक आज अप्पांनी लिहिलं असतं का असा जेव्हा माझ्या मनामध्ये प्रश्न येतो तेव्हा त्याचं निश्चित काय उत्तर द्यावं हे मलाच कळेल असं. कारण तो भक्तिभाव, तो जिव्हाळा, ती श्रद्धा महाराष्ट्राबद्दल वाटणारी आज माणसं आहेत का असली तर ती कदाचित शोधावी लागते. कारण जे वर्णन महाराष्ट्राचं त्यांनी केलंय, इथल्या लोकजीवनातल्या स्वाभिपणाचं, इथल्या पोशाखाचं, इथल्या खाण्यापिण्याचं, इथल्या भाज्यांचं, इथल्या पक्वानांचं, ते सगळं आज विसरलं गेल्यासारखं झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मराठीपणाचे पदार्थ मिळणारी हॉटेलं ती शोधावी लागतात अशी आज आपल्याला स्थिती आहे. खाण्यापिण्यापासून महाराष्ट्राच्या सगळ्या आवडी निवडी सवयी सगळं बदलून गेलेलं आहे. हे केवळ 40 वर्ष झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आता रस्त्यावर परवानायुक्त खोल्या निर्माण झालेल्या आहेत. परमिट रूम म्हटल्यानंतर हा प्रकार त्या काळामध्ये नव्हता. महाराष्ट्रामध्ये पंजाबी जेवण मिळतं, गुजराती जेवण मिळतं, दक्षिण भारतीय जेवण मिळतं. हे महाराष्ट्राचं आजचं वास्तव आहे. आणि त्या काळामध्ये अप्पांनी शेवटच्या प्रकरणामध्ये उद्याच्या महाराष्ट्राबद्दल जी स्वप्न पाहिलेली होती ती स्वप्न कितपत साकार झाली हे आजचा एखादा जाणकार अभ्यासक सांगू शकतो. म्हणजे अप्पांनी त्यावेळेच्या मुंबईचं वर्णन केलंय आणि मुंबईमधला विस्तार, मुंबईमधला श्रीमंती, वैभव हे सगळं सांगितलेलं आहे.
पण मुंबईमधल्या मराठी माणसाबद्दल आज अप्पांना असं लिहिणं भाग पडलं असतं की आज मुंबईमधली मराठी माणसं अन्न चोरून आणि मन मारून राहतात आणि ती कुठंतरी विरारला किंवा कर्जतला लढत लोंबळत सापळात आणि आम्ही मुंबईकर आहोत एवढंच सांगतात अशी आज स्थिती आहे. हे अप्पांनी पुस्तक त्याच काळात लिहिलं. त्यामुळे महाराष्ट्राचं वैभव, महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती यांचं नव्यानं दर्शन ज्यांना घडवून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा एक अमोल ठेवा आहे. हा अमोल ठेवा त्यांच्या जन्मदिनाला आज उपलब्ध करून दिल्याबद्दल मी या देव कुटुंबियांचे मनापासून आभार मानतो आणि ऐन वेळेला मला हे भाषण करायची संधी या निमित्तानं मिळाली याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आपणा सर्वांच्याबद्दलही मी आभार मानतो. आज प्रकाशित झालेले पुस्तक महाराष्ट्र दर्शन आणि मृण्मयी प्रकाशनाची आधी प्रकाशित झालेली पुस्तकं म्हणजे स्मरणे गोविंदांची, त्रिपदी, कहाणी मागची कहाणी आणि दूरदर्शन ही सगळी पुस्तकं आज बाहेरच भरतनाट्य फिरवताना आम्हीही बघितलं आहे. त्यांना अनुभव देखील आहोत. आप्पा, श्रीनिवास कुलकर्णी या दोघांसंबंधीचे त्यांचे विचार ऐकायला आपण उत्सुक असावे. त्यांचे शब्द आपल्याला आपल्या मनात घेऊन जाता यावेत म्हणून आजच्या समारंभातले सर्वांच्या सहभागाचा आनंद आम्ही त्यांच्या व्याख्यानापूर्वीच व्यक्त करतो आहोत. त्यासाठी मी मुलाला विनंती करते. नमस्कार. आज मी इथे आभार मानण्यासाठी उभी नाही, कारण आजच्या कार्यक्रमाला तो औपचारिक शब्द सोसणार नाही. सर्वांचा व्याख्यानाचा आनंद तसाच घेऊन जाता यावा म्हणून आधीच आजच्या सोहळ्यातल्या सर्वांच्या सहभागाबद्दलच्या आमच्या भावनांना उत्तर व्यक्त करते. श्रीनिवास विनायक कुलकर्णी, डॉक्टर आनंदी यादव, डॉक्टर गणा जोगळेकर आणि प्रधान सर यांच्या आजच्या उपस्थितीनं समारंभाची प्रतिष्ठा अर्थातच उंचावली आहे. आप्पा आणि आम्हा सर्वांवरचा त्यांचा स्नेह असाच कायम राहील याबद्दल माझ्या मनात अजिबात चिंता नाही. आप्पांच्या साहित्याप्रमाणेच आप्पांच्या छायाचित्रणाचेही अनेक चाहते आहेत. असेच एक स्नेही आणि आप्पांचे शिष्य राजेंद्र टिपरे, त्यांनी काढलेलं सुंदर छायाचित्र आम्हाला महाराष्ट्र दर्शनच्या मुखपृष्ठावर देता आला याचा मी मनापासून आनंद व्यक्त करते. महाराष्ट्र दर्शनची छपाई करणारे हेमंत जोशी, समिता सरदेसाई यांच्याशी आमचे औपचारिक संबंध नाहीतच. या समारंभासाठी गेली 3 वर्ष ते हवे ते साहित्य प्रेमापोटी करतात. वृत्तपत्राचे संपादक, वार्ताहर, दूरदर्शनचे निर्माते या सगळ्यांचा स्नेह, आपुलकी याची नोंद घ्यायला हवी. आजच्या या कार्यक्रमाला साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ व्यक्ती वेगवेगळ्या गावांवरून तिथे आलेल्या आहेत. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, परंतु मंगेश पाडगावकर, विजय कुवळेकर, अनुराधा पोद्दार, ज्योत्स्ना देवकर, पद्मा सहस्त्रबुद्धे, वासुदेव मुजुमदार, शंकर साडा, मॅजेस्टिक प्रकाशनचे अशोक कोठावळे आणि रवी कोठावळे, चंद्रकांत बांदिवेकर, वसंत केशव पाटील ही नावं केवळ बांधून टाकली. मी प्रधान सरांना परत एकदा विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द आपल्यासाठी आम्ही एकत्र आलो असे प्राध्यापक आनंद यादव, डॉक्टर जोगळेकर, तसंच डॉक्टर देव, डॉक्टर वीणा देव आणि या ठिकाणी जमलेले सर्व शिक्षक, आप्पांच्या अनेक आल्हाददायक आठवणींनी माझ्या मनात गर्दी केली. विलक्षण व्यक्तिमत्व असलेला, छानदिष्ट, फकीरी वृत्तीचा अवलिया आणि तरी देखील एक व्यासंगी विद्वान अशा तऱ्हेचं व्यक्तिमत्व वेगळंच होतं. त्यांच्या किती वेगवेगळ्या आठवणी येथे मला सांगता येणार नाही. एका आठवणीचा मात्र उल्लेख करावा असं वाटतो की 1952 साली वडगावला आम्ही सानेगुरुजी श्रमदान पक्षातर्फे एक तळ्यातला गाळ काढत होतो आणि वडगावच्याच पलीकडे तळेगाव आणि एक दिवस येऊन आप्पा दाखल झाले आणि ती सगळी मुलं त्या ठिकाणी तळ्यावर गाळ काढत होती. आप्पांनी हातामध्ये घमेलं घेतलं
आणि इतक्या सहजतेनं त्या ठिकाणी त्यांनी कामाला सुरुवात केली की मी तर त्यांना त्यांचं मातीवरती प्रेमच होत आणि हे करणारे अप्पा त्यामुळं मुलांना त्या दिवशी चैतन्य वाटलं आणि नंतर हातपाय धरून ज्यावेळी सर्वजण बसले त्यावेळी अप्पा दंगल राजा म्हणायला लागले आणि ते संबंध वातावरणच बदललं. म्हणजे चैतन्याचा स्पर्श म्हणजे काय असतो ते खरोखर मला त्यावेळी समजलं. सगळी ते विद्यार्थी कॉलेजमध्ये होती सगळी मुलं, त्यांना मी घेऊन गेलो, भारूनच गेलेली. हे जे अप्पांच्या जवळ होतं याचं कारण ते खऱ्या अर्थानं धरतीचे पुत्र. त्यांच्या आज महाराष्ट्र दर्शन माझ्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं त्या ग्रंथाचं हा माझा गौरव. या प्रकाशन सोहळ्याचं जर वर्णन करायचं असेल तर एका ग्रंथाबद्ध वाचकानं एका थोर लेखकाला केलेलं विनम्र अभिवादन असंच या सोहळ्याचं खरंच माझं विनम्र अभिवादन. अप्पांच्या संबंधी यादव दुर्वे चौघडीकर बोलते, श्रीनिवास संबंधी बोलते. मला एकदा वाटलं की आता आपल्याला काय बोलायचं नाही. त्यावेळी मला प्रभातचे माजी संपादक भारत कोठारी यांची आठवण झाली. विलक्षण होतं ते ग्रस्त, नव्या पिढीला त्यांची ओळख नाही. एका दिवशी त्यांनी काय अग्रलेख लिहिला असेल तर सकाळला अग्रलेख त्यांनी संबंध छापला. त्याच्या खाली लिहिलं की यातील वाक्य शब्द त्याप्रमाणे हे या दोघांची भाषणं ऐकल्यानंतर कसं बोलून आपण खाली बसावं. श्रीनिवास कुलकर्णी यांचं गद्य वाचणं हा एक वेगळा मिळेल. मला पुस्तकातलं जग समजलं आणि त्यामुळे ही पुस्तकं वाचताना सतत काही आपल्याला समजच नव्हतं. हा कावळा आणि त्याच्यावरती अशा तऱ्हेनं पडल्यानंतर तो असा वेगळा दिसतो हा कधी प्रत्यय आलेलाच नव्हता. आणि ते श्रीनिवासचं गद्य वाचताना श्रीनिवासने पाहिलेली कावळा गोनीदांनी नुसते दुर्गभ्रमण नाही केलं, त्यांना त्या तमिळना वेगवेगळे प्राणी देखील दिसतात. एका ठिकाणी खारीचं देखील त्यांनी ज्या रीतीनं वर्णन केलेलं आहे आणि दुसरीकडे घोरपडीचं ज्या रीतीनं वर्णन केलेलं आहे ते पाहिल्यावरती मला वाटतं अरे आपण आंधळेच की कशा रीतीनं हा संबंध निसर्ग त्याच्याशी ही माणसं एकरूप होतात. सारं जीवनातलाच एकूणच रूप रस गंध हा सारा यांच्या वाक्याला आहे. आणि माझ्यासारख्या वाचकाला त्यांच्या पुस्तकांच्यामुळे म्हणून मी खरोखर अतिशय कृतज्ञ. हे जे काही श्रीनिवासचं लेखन आहे हे अगदी वेगळ्या त्यांचं लेखन आहे. म्हणजे असे अनुभव अशा रीतीनं सांगणं कसं काय. यामध्ये कोरडी भिक्षामध्ये त्या एका मांजरीचं वर्णन असलेला एक लेख आहे. या रीतीनं मांजर तर आपल्या सगळ्यांच्याच घरात वावरतात, पण ज्या रीतीनं वावरणारी मांजरी घरावरती येऊन प्रेम करणारी नंतर दूर जाणारी तिचं व्यक्तिमत्व म्हणजे प्राण्यांना व्यक्तिमत्व असतं ही त्यावेळी व्यवहारिक वाचताना फरक असतो. श्रीनिवासच्या लेखांच्यात आणखी एक वेगळेपण काही ठिकाणी अतिंद्रिय अनुभव असतो. पहिल्या त्यांच्या दाराशी येणारी ती घात ती त्या ठिकाणी ज्या रीतीनं ती म्हणते आणि तो एक येणारा माणूस आणि तो सगळा अनुभव हे वेगळं आहे. आता माझ्यासारख्याला हे काही वेळेला अनाकरणीय वाटतं, पण ते वाचित असताना मात्र असं वाटतं नाही हे बरं हे असंच झालेलं.
म्हणून आमच्या इंग्लिश लिटररी क्रिटिसिझम मध्ये जे म्हटलेलं आहे की देयर इज अ सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ विच इज कॉल्ड पोएटिक फेथ. सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ म्हणजे माझ्यासारखी माणसं डिसबिलीफच घेऊन आलेली असतात. हे खरं आहे का, हे बरोबर आहे असं ऑब्जेक्ट असे प्रश्न असतात. पण आमच्या मनातली ही भावना ही काही क्षणापुरती तरी स्थगित होते. सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ ही जणू पोएटिक फेथ. हे जे काव्यात्मक गद्य आहे याच्यातून त्या क्षणापुरतो तरी माझ्यासारखा गद्य माणूस काही क्षणापुरता तरी काव्यात्मक म्हणतो. म्हणून मी खरोखर करतोय. हे कोनिदांच्या पुस्तकाबद्दल जे आता बोलले जोगळेकर ते तर ठरवलं ते अगदी वेगळ्या तऱ्हेने महाराष्ट्राची या रीतीनं साधेपणानं आपुलकीनं प्रेमानं आपलं ज्याप्रमाणे घर दाखवीत असावं तसा जणू महाराष्ट्र हे गोनीदा आपल्याला अर्थात प्रत्येकाची दृष्टी वेगळी. कोणाला जर दुसऱ्या रीतीनं महाराष्ट्र दर्शन घडवायचं असतं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं कर्तृत्व काय त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलं असतं. राजकीय सामाजिक अशा चळवळींबद्दल लिहिणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीबद्दल लिहिलं असतं. हे जे आहे आचार्य अत्रेंनी लिहिल्याप्रमाणे महादेव शास्त्री जोशींनी तीर्थरूप महाराष्ट्र हे तसं लिहिलं. त्याचप्रमाणे गोनीदांच्या डोळ्यातून आपल्याला जो महाराष्ट्र दिसतो त्याच्यामध्ये मुख्यतः गोनीदांचं महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रेम, गडांवरती प्रेम. भूतकाळामध्ये ते रमून जातात, वर्तमान काळावरती प्रेम करतात, पण भूतकाळामध्ये ते गेल्यानंतर त्यांना वर्तमान काळाच्या दुसरं असह्य परिस्थितीचा विसरच पडतो. आणि तिथं ते असताना मग त्यांच्या रूपानं तो भूतकाळ जो काही साकारून आपल्या समोर आला. जे काही देव उल्लेख यांनी आता आनंद यादव यांनी केले की ते मोगरा फुटला वाचत असताना ती जी आळंदी डोळ्यासमोर आहे, एका बाजूला सदातनांचं त्या ठिकाणचं रूप, दुसऱ्या बाजूला विठ्ठलपंतांनी यांची रुक्मिणीबाईंनी भोगलेलं हे जे काही सगळं आहे हे खरोखर आव्हान आहे. म्हणून हे जे काही संबंध गोनीदांनी पाहिलं, अनुभवलं हे त्या महाराष्ट्र दर्शनमध्ये ज्या रीतीनं आलेलं आहे याच्यामध्ये हा संपूर्ण महाराष्ट्र दर्शन आहे याची त्यांची भावनाच नाही. इथं जे काही महाराष्ट्रामध्ये संघर्ष झाले या संघर्षातून महाराष्ट्र पुढे गेलेला आहे हे. पण गोनीदांचा स्वभाव हा वेगळा आहे. ते त्या भक्तिमार्गीच आहे आणि भक्तिमार्गी असलेला माणूस पराक्रमावरती जरी प्रेम करत असला कारण ते गडांच्या प्रेम करताना तिथे लिहितात, पण तरी देखील मुख्य स्थायी भाव त्यांचा जो आहे हा भक्तीचा आणि ते यामधून सतत आपल्याला मी आपल्याला मात्र सांगतो की महाराष्ट्र दर्शन हे जे आहे त्याच्यामध्ये आणखी काही माणसं आज जर त्यांनी आज असते त्यांनी काय लिहिलं असतं. मी आपल्याला सांगतो की गोनीदांची जी काही लिखण कुतूहल होतं हे आपण मी त्यांच्याशी बोलताना एकदा असं म्हणालो, आप्पा तुम्ही माझ्या बरोबर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये. ते म्हणजे मला काय तिथं कळणार आहे. मी म्हटलं मला तरी तिथं काय कळत, पण तिथं ज्या तऱ्हेनं ज्ञानसाधना चालते हे मी पाहिल्यावरती मला असं वाटलं की या ज्ञानसाधनेमध्ये ऋषींच्या तपसाधनेची उग्रताही आहे, ती पावित्र्यही आहे आणि त्याचबरोबर एक भव्य अशा तऱ्हेचा भविष्य काळाचं दर्शन आहे. मला आप्पा म्हणाले की खरंच एकदा म्हणून आप्पा जर राहत असते
तर महाराष्ट्र दर्शनामध्ये केवळ भूतकाळाबद्दल नाही, भविष्यकालाच्या काही उज्ज्वल खुणा त्याही त्यांना दिसल्या. जे काही आपल्याला आज असं दिसतं की एका बाजूला जोगळेकरांनी सांगितलं ते खरं आहे की महाराष्ट्राचा हा बिनचेहऱ्याचा संध्याकाळ जसं लिहिलं गाडगिळांनी तशी आज बिनचेहऱ्याची मुंबई घातली आहे, खरं आहे. पण त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये काही अशी छोटी छोटी गावं आहेत की जिथं नवा काळात राहून नवी जिद्द, धरतीवरचं नवं प्रेम आणि त्याचबरोबर नवे प्रयोग करण्याचं सामर्थ्य हेही प्रगट होते. आणि आप्पा कधी मागे राहिले नसते, ते त्या मुलांची एकरूप झाले. भगीरथाचे पुत्र लिहिणारे आप्पा हे काही केवळ भूतकाळात रमणारे होते असं आपण मानण्याचं कारण. कितीही बोललं तरी थोडंच होणार आहे. मी आपल्याला सांगतो की जे जोगळेकर म्हणाले त्याचीच पुनरुक्ती मला करावीशी वाटते की गोनी दांडेकर, श्रीनिवास कुलकर्णी किंवा आनंद यादव हेही त्यातच, साऱ्यांचं गोत्र एक. त्यांचं गणगोत वेगळंच आहे, आमच्यापेक्षा यांचं गणगोत वेगळं आहे. पण त्याच्यावरती त्यांनी त्या गुराखोरांच्या वरती, माणसापेक्षा साध्या सुध्या माणसांच्या वरती इतकं विलक्षण प्रेम केलं. म्हणून गोनीदांच्या नावाचा पुरस्कार याला श्रीनिवासला मिळतो याचा आनंद का, तर समसमा संयोग आहे. दोघांच्या माणसांवर प्रेम आणि सामान्यांचं असामान्यत्व चटकन ज्यांच्या प्रतिभेला दिसतं अशा तऱ्हेची ही दोन. म्हणून हा समारंभ घडवून आणला वीणा, डॉक्टर देव, त्यांच्या मुली, त्या सर्वांनी जे आणलं. आणि आपण सगळे गोनीदांच्या साहित्यावर आणि श्रीनिवासच्याही लेखनावर अपार प्रेम करणारे वाटे. म्हणून हा साहित्याचा प्रत्येक पुन्हा अनुभव, त्या आनंदाचा पुनःप्रत्यय घेणारा अशा तऱ्हेचाच एक सोहळा. आणि या सोहळ्यात सहभागी होता यामुळे माझं मन विलक्षण प्रसन्न झालेलं आहे. आप्पांच्या अनेक विलोभनीय स्मृतीला पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करून मी माझं भाषण पुढे